मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन उघड. खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या निगृढ हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या हत्येचे पुणे कनेक्शन समोर आले असून तब्बल 20 लाख रुपयांच्या सुपारीतून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येचा मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असून त्याने ईशा पापा शेख हिच्यामार्फत कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी दिली होती. आदित्य मुख्तियार शेख, खालिद खलील कुरेशी आणि एका फरार आरोपीला मिळून 20 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपींच्या जबाबांच्या आधारे हा संपूर्ण कट उघडकीस आला आहे. पोलीस तपासानुसार ही हत्या पूर्णतः पूर्वनियोजित होती. आरोपींनी अनेक दिवस मंगेश काळोखे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत रेकी केली आणि योग्य संधी साधून हा हल्ला केला. सुपारी घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट किलरला पुण्यातून ताब्यात घेण्यात रायगड पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तपासाला वेग आला आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत रवींद्र देवकर, त्याचा मुलगा दर्शन देवकर व धनेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर, ईशा पापा शेख, आदित्य मुख्तियार शेख, खालिद खलील कुरेशी, सचिन चव्हाण यांच्यासह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. हत्येमागे जुने वैमनस्य आणि निवडणूक पराभवाचा राग कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.